मानवी आरोग्याचा विचार करत मुंबईतील कबूतरखान्यांवरील बंदी मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे। कबुतरांना अनधिकृतपणे दाना पाणी घालणाऱ्यांना आता दंडही आकारण्यात येतोय। मात्र असं असताना मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री असलेल्या मंगल प्रभात लोढांनी मात्र मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये कबूतरखाने असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्यावरून विरोधकांनी लोढांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। माझी अशी अपेक्षा आहे की प्रत्येक वार्डामध्ये एक असा ऑफिशियली नवीन कबूतरखाना आपण उभा करू। हायकोर्टाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही का? तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेच्या आरोग्याचा विषय मान्य नाही का? तुम्ही असताना, तुमचं सरकार मुंबईत असताना मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला। मग आता जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून कारवाई केली गेली पाहिजे। शहरी नक्षलवाद यालाच म्हणतात। लोढाजी राज्याचे सन्माननीय मंत्री आहेत, ते बेकायदेशीर कुठलंच कृत्य करणार नाही। मुंबईतील कबूतरखान्यांवरून मागील काही महिन्यांपासून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याचा आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर जैन समाजाने तीव्र आंदोलन केलं। या आंदोलनावर राज्यभरातून टीकाही झाली आणि पुन्हा एकदा हा वाद हायकोर्टात पोहोचला। मात्र कोर्टाने मुंबईतील कबूतरखान्यांवरील बंदी कायम ठेवली आणि जे कबुतरांना दाणा पाणी घालतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही मुंबई हायकोर्टाने दिले। कोर्टाचे स्पष्ट आदेश असतानाही मुंबईचे सहपालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मात्र वेगळीच भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये कबूतरखाने असावेत अशी आपली अपेक्षा आहे असं वक्तव्य लोढांनी केलंय। लोढांच्या याच वक्तव्यामुळे कबूतरखान्यांवरून नवा वाद निर्माण झालाय। मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नव्या कबूतरखान्याचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी हे विधान केलंय। माझी अशी अपेक्षा आहे की प्रत्येक वार्डामध्ये एक असा ऑफिशियली नवीन कबूतरखाना आपण उभा करू की त्यामध्ये कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आणि ते पक्ष्यांची रक्षा पण होईल आणि लोकांना पण त्रास नाही। कोर्टाचे आदेश मंगल प्रभात लोढांना मान्य नाहीयेत का असा सवाल करत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लोढांवर टीकास्त्र डागलाय। त्यासोबतच मुंबईतील जागांवर राजकीय बिल्डर लॉबीचा डोळा असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर संजय राऊतांच्या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामुळेच मराठी माणूस मुंबई बाहेर गेल्याचा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय। लोढांनी काल एका कबूतरखान्याचं उद्घाटन केलंय। मग देवेंद्र फडणवीसांचं काय म्हणणं याच्यावरती आहे? सुप्रीम हायकोर्टाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही का? तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेच्या आरोग्याचा विषय मान्य नाही का? लोढा साहित्य संघाच्या निवडणुकीत जाऊन मतदान करतात, त्यांचा आणि साहित्य संघाचा संबंध काय? काय तो भूखंड पण जातोय आमचा? मुंबईतल्या प्रतिष्ठित ज्या मराठी संस्था आहेत आणि त्यांच्या जागा मोक्याच्या जागी आहेत, तिथे देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे बिल्डर राजकीय लॉबी आहे, त्यांचं लक्ष। मराठी अमराठी याबद्दल संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार नाही, कारण मराठी माणसासाठी सर्वाधिक काम करण्याचं काम, मुंबईकरांना सर्वाधिक ताकद देण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महायुतीने केलेलं आहे। तुम्ही असताना, तुमचं सरकार मुंबईत असताना मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला। कल्याण डोंबिवलीमध्ये आम्हाला जाऊन राहावं लागलं। हे पाप जर का कोणाचं असेल तर ते उभाटा गटाचं काम आहे। देवाभाऊंनी मुंबईतल्या माणसाला मुंबईत परवडणारं घर देण्याचं काम केलं। तर कोर्टाचा आणि सरकारचा आदेश न मानणाऱ्या मंगल प्रभात लोढांवर जनसुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केली। हाच शहरी नक्षलवाद असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी शरसंधान साधलंय। दरम्यान मंत्री मंगल प्रभात लोढा कुठलंही बेकायदेशीर कृत्य करणार नाहीत असं सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलंय। कसं आहे की जनसुरक्षा कायदा गेल्या अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक मंजूर करून घेतलेला आहे। आता कोर्टाचा आणि शासनाचे आदेश न मानणारा मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात बसलेला आहे। मग आता जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून कारवाई केली गेली पाहिजे। शहरी नक्षलवाद यालाच म्हणतात, जे ना कोर्टाचं ऐकत ना शासनाचं ऐकत। मग आता मुख्यमंत्री जनसुरक्षा कायद्याचं पहिला वापर
त्यांच्या मंत्रिमंडळातल्या लोढाच्या विरोधात करतील काय? लोढाजी राज्याचे सन्माननीय मंत्री आहेत. ते बेकायदेशीर कुठलंच कृत्य करणार नाही आणि कायद्यात राहून केलेल्या कृत्याला कोणी प्रश्न उपस्थित करणं हे योग्य नव्हे. कोर्टाचे स्पष्ट आदेश असतानाही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये कबूतरखाना असावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे विरोधकांनी लोढांसह भाजपवर निशाणा साधलाय. लोढांच्या या वक्तव्यावरून कबूतरखान्याचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.